हॅलो गाईज, ही आहे बेसन वटाणे भाजी. छान आहे. ब्रोकोलीची दांडी टाकलेली आहे याच्यात. भात पोळ्या आणि ही बासुंदी आहे थोडी. गाईज, हे मी सांबार टाकून तडका दिला. त्याच्या पहिले पंचफोरन टाकलं, ते नंतर सांगेल, आणि टमाटर टाकलं. याची चव थोडी पेस्ट म्हणून ह्या भाजीत टाकलं, ह्या वटाण्याच्या भाजीत. आता मी तेल टाकून टमाटर टाकून वटाणे टाकले आणि वटाणे टाकून त्याला फ्राय केले छान असं. आणि ते थोडे नरम झाले. 5 मिनिट शिजवले. आणि आता त्याच्यामध्ये मी सांबार बारीक करून टाकणार. काही तेवाला पेस्ट आहे, थोडं भाजल्यासारखं झालं. आता हे मी कच्चं बेसन टाकलं. कच्चं बेसन आहे, एवढंच भाजलेलं मी पेस्ट टाकलेली आहे, नंतर टाकणार. हे झालं सांबार. नंतर टाकला आणखी बेसनच्या नंतर. आता मीठ टाकलं. मीठ टाकलं. आता तिखट पावडर थोडं जास्तच टाकलं. तिखट पावडर आणि जिरं पावडर, धने पावडर आणि थोडं आमचूर टाकलं. आणि दही टाकलं थोडं, 1 चम्मच 1.5 चम्मच असं. आणि कस्तुरी मेथी टाकली. आणि परत सांबार टाकला. आता हे दही बघा, परत सांबार टाकला. असं 2-3 वेळा सांबार टाकला कापून. आणि त्याला असं पाणी टाकून शिजू दिलं. आणि नंतर मी जे ब्रोकोली पहिले बॉईल केलं, शिजवली, पूर्ण नरम झाली. आणि त्याच्यानंतर त्याला बारीक तुकडे केले. ही ब्रोकोलीची दांडी आहे, ही बारीक बारीक तुकडे केले आणि ते भाजीमध्ये टाकले. आणि ते परत शिजवत आहे. 5-10 मिनिट शिजवले. आता ते शिजलेलं आहे. इथे मी लसणाचे तुकडे आणि कांदे घेतले. नंतर फोडण्याला नाही टाकलं, आता टाकले. आणि त्याच्यात हे शिजवलेलं पूर्ण प्रकार टाकून दिला. त्याला फिरवलं. नंतर कांदे टाकले, पातीचा कांदा बारीक बारीक, आणि त्याला पण नंतर शिजू दिलं. गाईज, ही भाजी चवीला खूप रुचकर लागणार आणि एक वेगळ्या पद्धतीची करून पहा. आवडेल तुम्हाला नक्कीच. ही थोडी म्हणजे बेसन तर आहे, पण बेसन लागणार नाही. आणि जे दांडी टाकलेली आहे ब्रोकोलीची, त्याची पण चव याच्यामध्ये तेवढी येणार नाही. काही लोकांना आवडत नाही, तर मग अशा पद्धतीनं द्यावं लागते, शरीराला गरज असल्यामुळे. आता हा पातीचा कांदा खूप छान लागते गाईज, करून पहा. मी 3 प्रकारे तेलाचा वापर केला आणि कमी प्रमाणात तेल टाकलेलं आहे. जे एकदाच तेल वापरतो तेवढाच तेल 3 पद्धतीने वापरला आणि छान झाली भाजी.